मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. फलंदाजी करते या स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन. 12वी खेळाडू दोन्ही टीमच्या असणं आवश्यक आहे. आडव्या बॅटने फटका खेळलाय पहिल्या चेंडूवरती. आक्रमण रिवाजचा सनसनीत चौकार. 4 रन. अजित गायकवाडच्या बॅट मधून आला एक सनसनीत चौकार. रिवाजचा एक शानदार चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतो आहे. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हा फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 4 रन. उपस्थित होत आहेत भोसरी गावचे जुने जाणते खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय आणि सन्माननीय कैलास भाऊ लांडगे यांचे मार्गदर्शक, ज्यांनी क्रिकेटचे धडे दिले असे संजय अप्पा गव्हाणे यांचे या ठिकाणी आगमन होताना जे पाहायला मिळते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. सद्यस्थितीला कैलास भाऊ लांडगे अनेक जणांना मात्र मार्गदर्शन करतात या क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजक, परंतु त्यांचे मार्गदर्शक उपस्थित होत आहेत संजय अप्पा गव्हाणे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ऑलराऊंडर खेळाडू नक्कीच म्हणून कित्येक काळ भोसरी गावाचं नाव रोशन केलेले खेळाडू म्हणून देखील संजय अप्पन यांची ओळख आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात पहिलवान ऋषिकेश दादा हरगुडे स्पोर्ट फाउंडेशन, ह्या दोन टीम आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा रिवाजचा फटका खेळलाय. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. रिवाजचा एक शानदार षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. षटक क्रमांक टाकलं जाईल ते दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. मॅच चालू आहे. पहिलवान ऋषिकेश दादा हरगुडे स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन या दोन टीमच्या दरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. आणि शुभम आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मिडावच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूला फेल्ड करेल. सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी जी घेतली जाते. पहिलवान ऋषिकेश दादा हरगुडे स्पोर्ट फाउंडेशन मध्ये अनिल माळी यांच्यासारखा मात्र अनुभवी गोलंदाज देखील आपण पाहतोय. आणि ज्यावेळेस एखादा अनुभवी खेळाडू संघाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस मात्र मार्गदर्शन खूप लाभत असतं. क्षणाला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळलाय. एक फ्लॅट सिक्सर. 6 धावा. थँक्यू. अजित गायकवाड ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू खेळलाय. 21 धावांवरती नाबाद आहे. अजित नावात जीत आहे. शानदार फलंदाजी करतोय. आक्रमक स्फोटक फटके खेळताना जो पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र बिनबाद 23 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे.
पुन्हा एकदा उलट्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा आपण पाहतोय. आमचे आधारस्तंभ प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिनविरोध नगरसेवक सन्माननीय रवी भाऊ लांडगे असतील, युवा नेते राहुल शेठ लांडगे असतील. फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेला अगदी आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात चालू आहे अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. महेश गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरं चालू असताना धावफलकावरती धावा त्या 24. दीपक भाऊ आवटी संघ मालक अगदी आपण पाहिलं की या अगोदर चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु हार जीत या खेळाची या नक्कीच दोन बाजू आहेत. परंतु दीपक भाऊ आवटी पुढच्या वर्षी देखील ते संघ मालकत्व खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेत घेणार आहेत. त्यांचा देखील मनापासून आभार असेल. चांगला खेळ आपल्या खेळाडूंनी केला. हार आणि जीत या एकाच नाण्याच्या नक्कीच दोन बाजू आहेत. कोणाला तरी हारावं लागतं, कोणाला तरी जिंकावं लागतं. परंतु दीपक भाऊ आवटी आणि कंपनी चांगला खेळ साकारला. पुढच्या वर्षी देखील ती टीम या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहे. या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेटचं होईल पतन. अजित गायकवाड चांगली फलंदाजी करत होता. परतताना पाहायला मिळतोय फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होताना जो पाहायला मिळतोय. अजित बॅक टू द पॅव्हिलियन. ऋषी मंगेश पण तू तर माझा राजा, तू तर माझा, तू तर माझा होणारा वाचत नीर, तू तर माझा होणारा वाचत नीर. जिंकणारी टीम ही सेमीफायनलला जाऊन दाखल होणार आहे. त्यामुळे मात्र हा संघर्ष आहे सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठीचा. हा संघर्ष आहे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये दर्जेदार परफॉर्मन्स देण्याचा. दोन्ही समान ताकदीचे संघ आमने सामने आणि त्यांच्यातील टक्कर आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलवान ऋषिकेश दादा हरगुडे स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन. या दोन टीमची झुंज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 षटकं संपली आहेत. 25 धावा. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक टाकले जाईल ते या तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये या टाकलं जाईल. पाहिजे कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. 2 षटकात चांगला स्कोर आतापर्यंत सेट केलाय. उर्वरित 4 षटकात कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते मात्र पाहायचंय. शुभम स्ट्राइक एंड वरती आहे. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय गुडलँड स्पॉट वरती पडलाय आणि शरीरापासून थोडासा दूर चेंडूला ठेवलं गेलंय. फुटवर्कचा म्हणावा तसा वापर फलंदाजांना त्या ठिकाणी केला नाही. आणि एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे गणेशचा. गणेश मुंडे गोलंदाजी मार्कवरती आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 25 धावा आपण पाहतो आहे. शुभम स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला फ्रंट फुट वरती आले तर चेंडूला दिशा दिली आहे. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू फीड केला जाईल. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 26 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतो आहे. जान क्रिकेट, शान क्रिकेट, तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार. ओ हा चेंडू वाईड यॉर्कर अगदी आपण पाहतो आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पुन्हा टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 26 धावा. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना गणेश मुंडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्या स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. फ्रंट फुट वरती येऊन दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू फीड केला जाईल.
दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी कॉल केलाय. संधी आली धावबादची. यष्ट त्या ठिकाणी उडवले जात आहेत. धावबादची शिकार फलंदाज ठरताना पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन. Roshi, Mangesh. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. तिसरं षटक मार्गस्थ. बॅटची कडा आणि मला वाटतं त्या ठिकाणी यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळतोय. ब्लेड ऑन फलंदाज होताना जो पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. तिसरा षटक मार्गस्थ. 27 धावा धावफलकावरती. स्कोर कार्ड चांगला आहे परंतु एका बाजूला विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारी टीम सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होईल. ती कोणती? येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नाही आता. एक एक क्षण खूप महत्वाचा. अगदी आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या दिशेला चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतो आहे. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय संपताना पाहायला मिळतंय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनेक मान्यवर नक्कीच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी उपस्थित होत आहेत. फायनल मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरणार आहे त्याच्यासाठी एक स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या माध्यमातून आहे सन्माननीय संदीप भाऊ पालांडे युवा नेते यांचे या ठिकाणी आगमन होताना जे पाहायला मिळते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खास करून सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक कैलास भाऊ लांडगे अध्यक्ष पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आमच्या सन्माननीय मान्यवरांचा आम्ही करतोय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय ऍडव्होकेट गणेश तात्या फुगे यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना जे पाहायला मिळतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येकाच्या स्वागतासाठी अगदी आपण पाहतोय स्वतः कैलास भाऊ त्या ठिकाणी कळवत आहेत. प्रत्येकाचं स्वागत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. अनिल माळीक एक प्रसिद्ध खेळाडू अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक वलयांकित नाव. बरंचसं क्रिकेट खेळलंय. एक नामांकित गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवली अनिल माळिया यांनी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. अष्टपैलू खेळाडू पप्पू भाऊ शिंदे हे देखील उपस्थित. मनापासून स्वागत. शतरक्षक चेंडूवरती अगदी चित्याच्या चपळीने येताना जो पाहायला मिळतोय चांगले शतरक्षण त्या ठिकाणी केले गेले. स्कोर कार्ड षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 33 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झुंज आहे. संघर्ष आहे. क्रिकेट द्वंद्व या ठिकाणी रंगताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. पहिलवान ऋषिकेश दादा हरगुडे स्पोर्ट फाउंडेशन आणि स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन या 2 टीमच्या दरम्यान ही झुंज क्रिकेटचे रसिक मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. अमित गोलंदाजी मार्कवरती आहे.
धावफलकावरती धावा 33. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्ट्राईक एंड वरती स्वप्नील पिसाळ अगदी आपण पाहतोय खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, सोडून दिला फलंदाजानं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हा 3 षटक 3.3 षटक 33 धावा 3 विकेट असे अंक नक्कीच कधीतरी येत असतात. अगदी आपण पाहतोय हा फटका चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. प्रीमिंडा सिक्सर 6 धावा. थँक्यू. या अगोदरची मॅन ऑफ द मॅच या स्वप्नीलने घेतली होती. मैदानाच्या आतमध्ये अतिशय लांब वारचा षटकार ठोकलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्याशा हाताने चेंडूला ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढले. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी होताना जे पाहायला मिळत आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना जे पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड आणि परिसरातील खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करण्याचं काम पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगनं केलंय आणि तो आनंद नक्कीच तयार केलाय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो आहे. प्रत्येक जण खुश आहे. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगलं मैदान उपलब्ध करून दिले. खेळाडूंसाठी चांगले किट आहेत. संघ मालकत्व नक्कीच अनेक संघ मालकांनी घेतले. या ठिकाणी स्वप्नील पिसाळ यांनी लागोपाठचे 3 षटकार खेळले तर पारितोषिक असेल सन्माननीय गुलाब लांडगे 1000 रुपयांचं पारितोषिक, काका लांडगे 500 रुपये आणि अनिल गवळी यांच्या वतीनं 500 रुपये. म्हणजे षटकार हॅट्रिकचं पारितोषिक असेल 2000 रुपयांचं. पारितोषिकांची खैरात खेळाडूंवरती होताना जी पाहायला मिळते. पाहतायत तुम्ही पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा थरार. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली एक दैदिप्यमान क्रिकेट सोहळा अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. 4 षटक 41 बनवल्यात. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. अनेक समालोचक या ठिकाणी नक्कीच काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू जसे आतुरतेने वाट पाहतात समालोचक मित्र देखील आतुरतेने वाट पाहतात. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा फटका चौकारासाठी जाताना जो पाहायला मिळतोय. थँक्यू. स्वप्नील पिसाळ यांच्यासाठी आणखीन एक पारितोषिक अक्षय बोंबले यांच्या माध्यमातून. जर 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय अक्षय बोंबले यांच्या माध्यमातून. चांगला खेळ स्वप्नीलचा. 4 चेंडू 8 वरती खेळतोय. धीरज 4 चेंडू 10 वरती खेळतोय. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. मिड विकेटचा शतरक्षक चेंडू वरती त्या ठिकाणी पोहोचेल. शतरक्षण केलंय, फेकी केली आहे त्या ठिकाणी. धावांसाठी फार मोठी धावा आपल्याला जी पाहायला मिळते. षटक 5वं चालू झाले. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 47. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. धीरज गच्चे आणि स्वप्नील पिसाळ शांत डोक्यानं नक्की दोन्ही फलंदाज खेळतायत. कोणत्या प्रकारचा दबाव जाणवत नाहीये. परंतु एक दबाव तंत्र तयार करणारी धावसंख्या उभारणं तेवढंच गरजेचं असेल. सन्मानजनक स्कोर उभा करणं तेवढंच नक्कीच गरजेचं असेल मैदानाच्या आत. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. थोडीशी कडा बॅटची लागली आहे. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी मिळणार नाही. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 47 वरती स्थिर. 3 गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ आहे. गणेश मुंडे गोलंदाजी मार्ग वरती आहे. सर्व दर्शकांचं क्रिकेट रसिकांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. स्वप्नील पिसाळ यांच्यासाठी नक्कीच पारितोषिक आहे.
सलग 3 षटकार जर खेळले तर पोलार्ड यांच्या वतीनं पारितोषिक असेल तब्बल 1000 रुपयांचं. म्हणजे षटकार हॅट्रिकची किंमत 3000 पर्यंत गेलेली आहे. अनेक पारितोषिक स्वप्नीलसाठी लागली गेली आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटक 5वं मार्गस्थ आहे. स्वप्नील पिसाळ स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळेल. 4 चेंडू 8 वरती खेळतोय स्वप्नील पिसाळ. गणेश मुंडे गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 5वं मार्गस्थ. पाहायचंय स्वप्नील कामगिरी कशा प्रकारे करतोय. रिवर्सचा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन स्वप्नील पिसाळच्या बॅट मधून. थँक्यू. अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 52 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक 5वं मार्गस्थ असताना अमन भट सर आणि टीम अतिशय चांगलं कामकाज संपूर्ण टीमचं पाहायला मिळतंय. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा मात्र लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. ड्रीम स्पोर्ट लाईव्ह या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय भविष्यात होणाऱ्या अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल. मैदानाच्या आतमध्ये षटक संपतायत. आपण पाहतोय 5 आणि धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 53. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. सायंकाळचं सत्र देखील नक्कीच चालू होतंय. अर्थात 5 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे मात्र सायंकाळचं सत्र चालू होईल आणि या सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा. सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा. सागर लहराएगा. होगी एक पहल लेकिन उसके पहले एक शाम होगी. देखना है आज की शाम किसके नाम. 53 वरती 3 गडी बाद अखेरचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्क वरती गणेश मुंडे सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. समोर आहे स्वप्नील पिसाळ. अगदी आपण पाहतोय हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. अवांतर आणि मला वाटतं आणि अंकित त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. अंकित सुतार मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे पंच त्या ठिकाणी मात्र चेक करतात या चेंडूला आणि निर्णय येतोय वाईट बॉल. निर्णय येताना जो पाहायला मिळतोय अंकित गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. समोर आहे स्वप्नील. याच्या षटकार हॅट्रिकवरती अनेक पारितोषिकं लागली आहेत. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय कोणत्या प्रकारे प्रयत्न केला गेला नाही. स्लॉग ओव्हर आहे आणि या षटकात जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न एका बाजूला राहील. धीरज गच्चे 7 चेंडू 13 वरती खेळतोय. स्वप्नील पिसाळ 7 चेंडू 14 वरती खेळताना जो पाहायला मिळतो आहे. 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू अगदी फुलर लेनचा होता. त्या ठिकाणी मात्र दिशा दिली आहे चेंडूला. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. ऑन साइडचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि या धावफलक मात्र या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 56 वरती. षटक 6वं मार्गस्थ असताना स्वप्नील पिसाळ अगदी आपण पाहतोय अंतिम षटकात कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. दिवसभरात एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील याच फलंदाजानं घेतलाय. पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. ओ हा चेंडू बॅट पासून दूर पाहायला मिळाला. बॅट गरगर फिरताना पाहायला मिळाली हातामध्ये स्वप्नील पिसाळ यांच्या. परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही आणि एक चांगला चेंडू टाकलाय अंकित यांनी. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 56 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. त्या ठिकाणी यष्ट्या उडवल्यात आणि धावबाची शिकार त्या ठिकाणी ठरताना पाहायला मिळतोय धीरज गच्चे. काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून. थँक्यू.
चला बॅट्समन ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. टाइम लिमिट आहे, वेळ देखील वाचवावा लागेल याची दक्षता घ्या. अंकित गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय सज्ज आहे. कैलास भाऊंची धडपड अगदी आपण पाहतोय. क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करून दाखवण्याची आहे. खऱ्या अर्थानं सन्माननीय रविभाऊ लांडगे बिनविरोध नगरसेवक यांनी दिलेलं फार मोठं योगदान, आधारस्तंभ आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. दुसऱ्या बाजूला युवा नेते राहुल शेठ लांडगे असतील, यांचं देखील फार मोठं योगदान, मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. तर प्रभावी आयोजन सन्माननीय कैलासभाऊ लांडगे, पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र जे केले शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना 58 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. धावबादची संधी निश्चित आली आहे आणि या फलंदाज असेल त्या ठिकाणी धावबाद. षटक संपतायत, एकूण 6 बनवल्या गेल्यात. 59 इज टार्गेट. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 36 चेंडू 59 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चला वेळ आपल्याला वाचवावा लागेल या ठिकाणी. जान क्रिकेट, शान क्रिकेट, तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 हे दुसरं पर्व मोठ्या थाटामाटा संपन्न होताना जे पाहायला मिळत आहे. मला वाटतं खेळाडू थोडासा जखमी त्या ठिकाणी होतोय. स्वतः कैलास भाऊ त्या ठिकाणी पोहोचतायत. अगदी आपण पाहतोय मातीमध्ये नाही पडणार. चला बॅट्समन मैदानाचा ताबा घेणं गरजेचं. बॅट्समन शतरक्षण कृपया ताबडतोब आता लावून घ्या. 6 षटकात अगदी आपण पाहतोय टार्गेट समोर ठेवले 59 धावांचं लक्ष 6 षटकांमध्ये समोर ठेवले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित तांबे. पोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक तारू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. मॅच चालू होणं गरजेचं आहे. बॅड लाईट अजिबात चालणार नाही आणि जशी मॅच चालू होईल यानंतर आपल्या बरोबर जोडले जातील खेड तालुक्याचा एक सुमधुर आवाज. पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत गत वर्षाच्या पर्वात देखील चांगलं कामकाज ज्यांचं आपल्याला जे पाहायला मिळालं, या पर्वात देखील सर्व दिवस या ठिकाणी समालोचन त्यांचं आपण या ठिकाणी ऐकतोय. अशा असणारे उत्तम सावंत सर आपल्या बरोबर नक्की जोडले जातील. व्हाईस ऑफ पुणे जिल्हा आणि अशी कोणती स्पर्धा नाही त्या ठिकाणी उत्तम सावंत सर यांचं नाव जोडलं गेलेलं नाही. यानंतर उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जातील. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. आपण पाहिलं तर आज दिवसभर प्रवीण गायकवाड सरांचा सुमधुर आवाज पहाडी आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. शेवटची इनिंग आपण पाहिलं तर सुरू होते आजच्या दिवसातील समारोपाची इनिंग आपण पाहतो. लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे अपील जोरदार आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत, ठाम आहेत. एक टॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. सगळी गोलंदाजी आतापर्यंत अलिस्टर फर्नांडिस कडनं आपण सातत्याने पाहिलेलं आहे.
याही मॅच कडे अलिस्टर कडनं फार साऱ्या अपेक्षा संघ मालकांना आहेत, कॅप्टन आहेत, खेळाडूंना आहेत, क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना आहेत, परंतु तितक्याच अपेक्षा अमित तांबेकडनं देखील बॅटिंग मधून इथे मात्र प्रेक्षकांना देखील असतील. 36 चेंडूंचे एक डाव आपण पाहतोय. टार्गेट सेट केले अलिस्टर टू अमित. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. मोठा प्रहार, कॅप मध्ये चेंडू, एक टप्पा घेत सीमा पार, चौकार. चार धावांच्या मदतीने संघाचं खातं मैदान उघडले. टीमचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू इथे आपण पाहिले तर आहेत. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. एक एक चेंडू, एक एक बॉल फार महत्वाचा आहे. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला. डीप विकेटला फटका चांगला, जमिनीच्या समांतर अलंग द कार्पेट ग्रीन घासला कापत कापत चेंडू आपण पाहिलं तर डीप विकेटला जाईल. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 चेंडू आणि धावफलकोती बनायला जात आहेत. 5 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. शेवटचे 33 चेंडू आणि 54 धावांची गरज. 54 रन टू विन 33 बॉल. 33 चेंडू 54 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा देखील आपण पाहिलं तर धावफलकोती आहेत. 33 चेंडू आणि 54 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. समीकरण आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळते. एक एक धाव, एक एक चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे. अलिस्टर किती धावा खर्च करतो 2 षटकात, तो किती विकेट मिळवतोय, तो किती डॉट बॉल टाकेल ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. रिक्वायर्ड रन रेट वाढतो, परंतु अमित तांबे, ऋतिक तारू या जोडीकडनं एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा ती देखील मात्र टीमला आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर विकेट मिळून देईल. अलिस्टर करेल कमबॅक. पहिला विकेट होईल पतन. पहिला बॅटर इथे मैदानात परताना पाहायला मिळेल. ऋतिक तारू आउट, बाद. पहिला फलंदाज आपण पाहिलं तर बाद होतो. थोडासा नाराज होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू खेळला, खाते न खोलता तो इथे मात्र बाद होते. मागील मॅचचा तो हिरो होता. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 0 वरती तो इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक जण हिरो बनेल याची काही शाश्वती नाही, परंतु इथे आज अलिस्टर फर्नांडिसला हिरो बनण्याची प्रचंड मोठी संधी आहे. तो देखील आपल्या संघाला विजय मिळवून देईल का ते देखील आपण इथे पाहणार आहोत. एका बाजूला टीम आपण पाहते. स्वर्गीय कैलासवासी पहिलवान ऋषिकेश दादा किसनराव हरगुडे स्पोर्ट फाउंडेशनचा संघ आपण पाहते, तर दुसऱ्या बाजूला देखील टीम आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. स्वर्गीय कैलासवासी ऍडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन या टीमला देखील आपण पाहतोय. भोसरी विरुद्ध पिंपरी आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येईल. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं अलिस्टरनं पहिल्या षटकात खर्च केलात. एक कडी बाद, 5 धावा, 5 रन लॉस ऑफ 1 विकेट. चला विनंती आहे थोडी घाई करा. टीम मीटिंग नको आहे. बॅड लाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही, त्यामुळे विनंती आहे की वेळ वाचवा. वेळ फार महत्वाचा आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर संपलंय. एक कडी बाद, 5 धावा. टार्गेट आपण पाहिलं तर इथे मैदानात 59 धावांचा आहे. शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 54 धावा. 54 रन टू विन 30 बॉल. 30 चेंडू आणि 54 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. कमबॅक केलं जाईल का, पुनरागमन केलं जाईल का, वापसी मैदान ठेवताना पाहायला मिळेल का, की बॅटिंग करणारी टीम आक्रमण करेल आणि धावा चेस करताना पाहायला मिळेल. धावांच्या धावपलकावरती पाठलाग करत पूर्ण करताना ती देखील आपल्याला पाहायला मिळेल. ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. एक कडी बाद, 5. षटक क्रमांक 2 दीपक चांदकर इथे आपल्याला गोलंदाजाच्या मार्कवरती पाहायला मिळतात. सकाळपासून या गोलंदाजाच्या नावाची चर्चा पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात आपण पाहिली. अनुभव फार मोठा आहे, एक्सपिरियन्स फार मोठा आहे. 40च्या पलीकडे वय आहे. क्रिकेटची प्रचंड आव्हान आहे. अचूकता योग्य टप्पा ही या गोलंदाजाची ओळख आहे. सरळ बॅटने समोर जबरदस्त फटका. अमित तांबेच्या बॅट मधून चेंडू मात्र येईल सीमा पार, चौकार.
4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफल कोती बनवले जात आहेत. 1 गडी बाद 9 धावा त्या मात्र धावफल कोते आहेत. दीपक चांदगर होते आक्रमण केले, हल्ला केलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फलंदाज अमित तांबे संघाचा संघनायकाचा आपण पाहतोय. धावफल कोते आणि स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 9 धावा. 29 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 50 धावा. कोण जिंकेल, काय होईल आजच्या दिवसातील शेवटची मॅच. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा मिड विकेटला. 1 टप्पा घेत चेंडू अडवलाय. धावा येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. मैदानावरती आपण पाहिलं तर थोडासा आक्रोश पाहायला मिळतोय. थोडासा उद्रेक खेळाडूंकडून आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळतोय. चर्चा देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर सुरू आहेत. कॅच होणं गरजेचं होतं. 1 टप्पा घेत चेंडू अडवलाय. अमित तांबे पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करेल. धावफल कोती बनवतोय 1 गडी बाद 11 धावा. यावेळीचा चेंडू होता फटका फसलाय. सेल टिपलाय. दीपक चांदकर करतात कमबॅक. 40+ गोलंदाजांनी अमित तांबेची मिळवली विकेट आणि पाठवले डगआउट कडे. धक्का क्रमांक 2. दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर अमित तांबे झेलबाद. चला फलंदाज थोडं पटपट चला. नवीन बॅटर पटपट चला. बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय कैलासवासी पहिलवान ऋषिकेश दादा किसनराव अरगुडे. बॅटर पटपट पाठवा. वेळ फार कमी आहे. बॅटलरची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. फलंदाजांना आपण पटपट पाठवा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 11 धावा. 27 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. दीपक चांदकर इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करतायत. कमबॅक केलं चालेल का ते देखील आपण पाहणार आहोत. 2 गडी बाद 11 धावा. 27 चेंडू आणि 48 धावांची गरज. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो. इथे मैदान ते सुरू आहे. कोण जिंकेल, कोण बाजी मारेल, कोण पलटवार करेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. 70-70 आकर्षक किट आपण पाहतोय. टी शर्ट ट्रॅक पॅन्ट परिधान करून प्रत्येक टीम मैदान ती जोशा जल्लोषानं खेळते. यावेळीचा चेंडूचा स्टेअर केला, डिफेन्स केला. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतील. षटकार चौकार देखील ठोकाव्या लागतील प्रतिस्पर्धी टीमला. अर्थातच आपण पाहिलं तर स्वर्गीय ऍडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी टीमला इथे मात्र कमबॅक अपेक्षित आहे. डॉट बॉल महत्वाचे आहेत, विकेट महत्वाचे आहेत. कॅमेरामॅनचं कौतुक आहे. पक्ष्यांचा थवा जो आकाशात उडतोय आणि करतरी विहंगमन दृश्य सायंकाळच्या 17 आपण कॅमेऱ्यातून पाहायला मिळत आहेत. सुंदर कॅमेरामॅन, सुंदर कॅमेरा वर्क. पुढे सरसत फटका खेळलाय. टीप एक्स्ट्रा कव्हरला. कॅप मोठा. चेंडू मात्र जाईल गणेश मुंडीच्या बॅट मधून सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर अप्रतिम चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे. 2 गडी बाद 16. षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू आहे. चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तोपर्यंत धावा येत आहेत. दीपक चांदकर टू गणेश मुंडे. रिव्हरचा प्रयत्न होता. स्विचिटचा प्रयत्न. अडवलाय चेंडू. फेकी करेल तोपर्यंत एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. या षटकात आल्यात 11 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 16 धावा. चला थोडी घाई करा. पटपट वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ फार महत्वाचा आहे. कमिटी बॅटलरची तक्रार स्वीकारणार नाही. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांच्या आयोजनातून आणि नियोजनातून क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर उभी राहताना पाहायला मिळते. ज्यांच्या स्वप्नातून, ज्यांच्या कष्टातून सत्तेमध्ये उतरलेला क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा देखील आपण पाहतोय. स्वर्गीय ऍडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे यांच्या पुण्यस्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व 13 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान देखणा सोहळा तो देखील आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांक 71,000, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक 31,000, चतुर्थ क्रमांक 31,000 ही 4 क्रमांकाची पारितोषिक देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. आकर्षक चषक आहेत, आकर्षक ट्रॉफीज आहेत. यावेळीचा चेंडूचा चांगला फटका आपण पाहिलं तर खेळलाय. तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेला मात्र नकार कळवलाय. 23 चेंडू आणि बनवायच्या 42 धावा. एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार खेळावे लागतील पिंपरी संघातील खेळाडूंना.
अमित तांबेच्या नेतृत्वाखाली टीम पाहतोय, तर एका बाजूला अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ भोसरीचा तो मैदानात उतरलाय. धीरज गच्चे विकेट टेकर गोलंदाज. चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, परंतु ब्लॉक होल चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळून काढलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदान ती पळून पूर्ण केल्यात. छोट्या छोट्या चुका मात्र टाळाव्या लागतील, चुका सुधारून मैदान ते खेळावं लागेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 19 कमबॅक केले गेले. पुनरागमन देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो. 2 गडी बाद 19 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 40 धावा. धीरज कच्चे टू गणेश मुंडे कमबॅक केलं जाईल की आक्रमण केलं जाईल, डॉट बॉल येतील की षटकार चौकार पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडू होता, सरळ बाटला हवेत उडवलाय, डीप लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय. एक सुंदर अप्रतिम झेल, खेळ संपेल. गणेश मुंडेचा विकेट येईल. फलंदाज क्रमांक 3 झेलबाद. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 3 गडी बाद 19 धावा धावफलक होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात आपण पाहिलं तर 4 टीम बक्षीस पात्र झाल्या होत्या. त्यातील 3 टीम या स्पर्धेचा निरोप घेताना पाहायला मिळाल्यात, परंतु क्षेत्ररक्षण करणारा एकमेव संघ आहे जो किशोरभाऊ साखरे यांच्या मालकीची टीम आहे. स्वर्गीय कैलासवासी ॲडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी ही टीम मात्र गतवर्षी या स्पर्धेत 4th क्रमांकाची मानकरी ठरली होती आणि तोच संघ इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बक्षीस पात्र फेरीत दुसऱ्याही पर्वात प्रवेश करण्यासाठी धडपड त्या टीमची मात्र सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्न देखील इथे मैदान ठेवताना पाहायला मिळतात. 3 संघ स्पर्धेच्या बाहेर पडलेत, गतवर्षी बक्षीस पात्र. नवीन 3 संघ या स्पर्धेत बक्षीस पात्र झाले. चेल टिपलाय, अजित गायकवाड टेकन, व्हेरी गुड कॅच. अंकित पांड्या बॅक टू द पवेलियन. अंकित सुतार अर्थात पांड्या देखील आपण पाहिलं तर इथे बाद होते, विकेट होते, खातं न खोलता तो देखील आपण पाहिलं तर इथे परत त्यांना पाहायला मिळतोय. परंतु धीरज गच्चेचं जबरदस्त कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी, विकेट टेकर गोलंदाज आहे, विकेट देखील मिळवताना पाहायला मिळतोय. फलंदाजांना तो देखील आपण पाहिलं तर इथे बाद करताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय, शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत. 20 चेंडू आणि विजयासाठी धावा देखील आपण पाहिलं तर बनवायच्या 40 धावा. 20 चेंडू आणि 40 धावांचे समीकरण आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची आणि 6 ओव्हरची मॅच ते देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम देखील आपण पाहतो मैदानावरती. दिग्विजय घंटे आणि त्याच्या सोबतीला जय विजय टावरे ही जोडी आपण पाहतोय. धावा तर बनवाव्या लागतील. पाठलाग सुरू आहे. इथे देखील आपण पाहिलं तर फटका मात्र खेळलाय. टीप लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेट हॅट्रिक. धीरज गच्चे या स्पर्धेत पूर्ण करतोय विकेट हॅट्रिक. सलग 3 विकेट लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 फलंदाजांना बाद करतोय धीरज गच्चे. विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक साठी सलमान शेख सरांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आहे. जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक केलंय धीरज गच्चेनं. मी सुरुवातीला सांगितलं विकेट घेणं धीरज गच्चेच्या रक्तात आहे, जिंकणं धीरज गच्चेच्या रक्तात आहे. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन, खतरनाक वापसी इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट. धीरज गच्चे जबरदस्त गोलंदाजी, 3 धावा खर्च केल्यात, 3 विकेट मिळाल्यात. मॅचचा टर्निंग पॉइंट षटक धीरज गच्चेकडनं पाहायला मिळते. 19 चेंडू आणि 40 धावा त्या मात्र विजयासाठी. संघमाला किशोरभाऊ साखरे यांच्या वतीने 1000 रुपये. धीरज गच्चेला या गोलंदाजीसाठी 2000 रुपये. 19 चेंडू आणि 40 धावा. अनिल माळी द ग्रेट लिजंड क्रिकेटर. रिव्हरचा प्रयत्न होता, फटका चांगला आहे, गॅप मोठा आहे, धीरज वरती केलं आक्रमण, चेंडू मात्र चाल सीमा पार. अनिल माळेंच्या बॅट मधून येतोय चौकार. अनुभव फार मोठा आहे अनिल माळे यांच्याकडे. गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेट खेळले, गेली कित्येक वर्षे
टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळतात. धीरज गच्चे चांगली गोलंदाजी करत होता, अचूकता होती, योग्य टप्पा होता, टप्प्यावरती नियंत्रण होतं आणि तिथे आपण पाहिलं तर रिव्हर्स स्विचिटचा एक जबरदस्त देदीप्यमान फटका अनिल माळींकडनं आपण पाहतोय. अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स काय असतो, अनिल माळींनी पहिल्या चेंडूवरती दाखवले, 9 खेळाडू गेले, पुढील चेंडूवरती विकेट टाकत राहिले, पार्टनरशिप करताना पाहायला मिळाले नाही, परंतु अनिल माळींनी पहिल्या चेंडूवरती चौका टोकत स्वतःचं खातं अकाउंट इथे ओपन करताना पाहायला मिळतात. 23 धावा, 5 गडी बाद, 18 चेंडू 36. विजयाचं समीकरण आता बदललंय. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय, चेंडू आणि धावांमध्ये प्रचंड मोठं अंतर इथे आपल्याला पाहायला मिळते. करंट रन रेट 7.67, रिक्वायर्ड रन रेट 12.0, 5 गडी बाद 23, 3 षटकं संपलीत, उर्वरित 18 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. 36 रन टू विन 18 बॉल, 18 चेंडू 36. कोण जिंकेल, भोसरी की पिंपरी? पिंपरी जिंकली तर नवीन संघ बक्षीस पात्र होईल आणि भोसरी जिंकली तर गतवर्षीचा संघ तो मात्र होईल बक्षीस पात्र. हळुवारपणे चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेअर केला, सावधीरीतीने खेळलाय. दिग्विजय घंटेसाठी एक डॉट बॉल तो इथे आपण पाहतो मैदानावरती आहे. प्रेशर दिग्विजय वरती आहे, प्रेशर अलेस्टर फर्नांडिस वरती आहे. प्रयत्न दोघांना करायचे, एकाला डॉट बॉल टाकायची, विकेट मिळायची, एकाला एकेरी दुहेरी धावांबरोबर जर संधी मिळाली ना तर षटकार चौकार देखील टोकायचा आहे. समीकरण तर बदलते. 17 चेंडू 36 धावा, 1-2 मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक षटका पाठीमागे दिग्विजय घंटे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील सर्वात महागडा खेळाडू तो मात्र बॅटिंगसाठी मैदानात आहे. 1 धाव पळून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मैदान ते नकार आहे. एक सिंगल येईल, समीकरण बदलेल. 16 चेंडू आणि 35 धावा, 35 रन टू विन 16 बॉल, शेवटचे 16 चेंडू आणि बनवायच्या 35 धावा. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 गडी बाद 24, अलेस्टर फर्नांडिस समोर अनिल माळी. यंग टॅलेंट समोर अनुभव, एक्सपिरियन्स आपण पाहिलं तर इथे मैदानावरती आहेत. अनिल माळींकडे देखील प्रचंड मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. वेळ वाचवा, बॅड लाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलते, गणित गुणोत्तर चित्र बदलते. चला वेळ वाचवा, थोडी घाई करा टीम भोसरी. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडूचा फटका खेळला, गॅप मोठा अनिल माळींच्या बॅट मधून, चेंडू मात्र आलाय टीप कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, धडपड सुरू आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्यात, तिसऱ्या धावेला मात्र नकार आहे. एकेरी दुहेरी धावा देखील फार महत्वाच्या आहेत. अलेस्टरच्या षटकात अनिल माळींकडे स्ट्राईक ठेवली गेली, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. समीकरण बदलते, शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. 33 रन टू विन 15 बॉल, 15 चेंडू 33. सूर्य आपण पाहिलं तर पश्चिमेच्या दिशेला आता मावळतीच्या बाजूला त्याचा मात्र प्रवास सुरू आहे. अगदी थोड्याच वेळात सूर्याचा देखील सूर्यास्त होताना पाहायला मिळेल, परंतु इथे आपण पाहिलं तर सनलाइट मध्ये सामना सुरू आहे. समीकरण बदलले, चेंडू देखील आपण पाहिलं तर शिल्लक आहे 15. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. 14 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. 33 रन टू विन 14 बॉल, शेवटचे 14 चेंडू आणि 33 धावा. कोण जिंकेल, काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. महत्वपूर्ण मॅच आहे. कमीत कमी 31,000 रुपयांसाठी तर जास्तीत जास्त 71,000 रुपयांसाठी सुरू असलेला सामना आहे. जिंकला तर बक्षीस पात्र, मग चतुर्थ क्रमांक मिळेल किंवा प्रथम क्रमांक देखील मिळू शकतो, परंतु प्रयत्न करावा लागतील टीमला. इथे खराब चेंडू, लाईन लेन खराब आहे, अतिरिक्त अवांतर सोयर मारा. गोलंदाज आपण पाहिलं तर अलेस्टर कडे एक व्हाईट बॉल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. दबाव तर आहे, दडपण तर आहे, प्रेशर दोन्ही बाजूला आहे. जेवढं बॅटरवरती आहे तेवढंच गोलंदाजावरती आहे, जेवढं फलंदाजांवरती आहे तेवढंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती ते देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. 5 गडी बाद 27, षटक क्रमांक 4. हळुवारपणे खेळण्याचा प्रयत्न होता अनिल माळींचा आणि तिथे विकेट येईल. फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 6, अनिल माळी आउट,
बाद. चला पटपट चला बॅटर. फलंदाज चला वेळ भरपूर झालेला आहे त्यामुळे फलंदाजांना विनंती आपण पटपट द्या. संघ मालक राष्ट्रीय खेळाडू विशाल अण्णा हरगुडे इथे आता बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. सुधीर भाऊ तिटे यांच्या वतीनं विशाल अण्णा हरगुडे राष्ट्रीय खेळाडू संघाचे संघ मालक यांनी जर लागोपाठचे सलग 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 27वा 6 गडी बाद. षटक क्रमांक 4. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 13 चेंडू आणि बनवायच्या 32 धावा. 32 रन टू विन 13 बॉल. 13 चेंडू 32. स्लोअर 1 चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला आणि तिथे आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 षटक संपतायत. 6 गडी बाद 28. विजयाचं समीकरण बदलले. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 31 धावा. अगदी स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल 31 रन टू विन 12 बॉल. 12 चेंडू 31 हे विजयाचं समीकरण आपण पाहतोय. चला वेळ वाचवा. बॅडलाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. वेळ होईल अंधार होईल म्हणून डीजेच्या माध्यमातून गाणी देखील आपण थांबवलेलं आहे त्यामुळे वेळ वाचवणं इथे फार गरजेचं आहे. 12 चेंडू 31 धावा त्या मात्र विजयासाठी आहेत. बारा चेंडू आणि विजयाचं समीकरण आपण पाहतो 31वा. 31 रन टू इन 12 बॉल. 28 धावा धोपल होत आहेत. 6 विकेट गमावल्यात धीरज कच्चे. यावेळीचा चेंडूचा फटका तर केलाय. सर्व बॅटने समोर टीप लॉंग आपला चेंडू जाईल. दिग्विजय खंटे इथे आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. संघ मालक विशालांना अरगुडेंच्या सोबतीला 7ला बॅटिंग करतोय. 11 चेंडू 30 धावांची गरज. गेम चेंजर ठरेल का या स्पर्धेत? तो हिरो बनेल का? होतच नव्हतंच होतं करून दाखवेल का? दिग्विजय घंटे या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू तर समोर वेगवान गोलंदाज. यावेळीचा चेंडू होता आणि तो मात्र केलाय टीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. दिग्विजयच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलकोती बदलतील आकडे. धावफलकोती बनवल्या गेल्या 35 रन 35 धावा. कुडवा टेकवात डीप एक्स्ट्रा कव्हरच्या टोक्यावरतून टोकलाय दिग्विजय घंटेने षटकार. समीकरण बदलले. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 10 आणि बनवायच्या 24 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला. डीप लॉंगांना चेंडू जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. द ग्रेट फिनिशर ही भूमिका दिग्विजय खंटेकडनं पाहायला मिळेल का? पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये देखील तो सर्वात महागडा ठरलाय. गत वर्षी त्यांना स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप चषक गाजवले आणि तेव्हापासून आपण पाहिलं तर मॅन इन फॉर्म आहे. प्रचंड लय मध्ये आहे. प्रचंड टच. इथे आपण पाहिलं तर सरळ बॅटने केला फटका चांगला. विशालांना अरगुडे संघ मालकांच्या बॅट मधून डीप लॉंगॉनला एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 22 रन टू विन 8 बॉल. 8 चेंडू आणि 22 धावा. भोसरी विरुद्ध पिंपरी. पिंपरी विरुद्ध भोसरी रंगलाय रंगतदार सामना. इथे चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडस लेट येतोय. उशिराने येतोय. दिग्विजय घंटेसाठी आपण पाहिलं तर एक डॉटबॉल मैदान होती. एक निर्दय चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात आलाय. 7 चेंडू आणि 22 धावा.
हे विजयाचं समीकरण आपण पाहतोय. प्रयत्न तर दोन्ही बाजूला सुरू आहेत. संघर्ष मैदान ते सुरू आहे. कोण जिंकेल काय होईल. फुलटा चेंडू ताळवारपणे दिशा दिली. एक सिंगल घेत दिग्विजय घंटेनं स्ट्राईक आपण पाहिलं तर स्वतःकडे ठेवलेला आहेत. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाल 38 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. 21 रन टू इन 6 बॉल. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 21 धावा. मंगेश शिंपणकर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहे. शेवटचे 6 चेंडू 21 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मैदान होते आहे. कोणता संघ विजय होईल कोणती टीम मात्र बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. दिग्विजय घंटेने जर संघाला सामना जिंकून दिला तर चितूबा गवांडे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक दिग्विजय घंटेला आहे. हिरो बनेल का. हिरो बनण्याची संधीचं सोनं करेल का दिग्विजय. 6 चेंडू आणि 21 धावा. मॅच इज ऑन. पहिल्या 2 चेंडूवरती सामन्याचं खरं तर इथे आपल्याला नक्कीच समीकरण पाहायला मिळेल. जर एखाद 2 मोठे विकेट आले मंगेश शिंपणकर समोर दिग्विजय घंटे. 6 चेंडू 21. या वेळेचा चेंडूचा टप्पा चांगला टोलाय. पिचिंग होणारा चेंडू विकेट किपर कडे जाईल. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आलाय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदान येतो. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभागमन होतं या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ युवा नेते सन्माननीय श्री राहुल शेठ लांडगे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. या जान क्रिकेट शान क्रिकेट तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. उपस्थित मान्यवर बक्षीस अभिजीजी चरे साहेबांच्या देखील शुभागमन होते. मॅच आपण पाहिलं तर रोमर शेकाय सामन्याकडे पुन्हा एकदा आपण जातोय. युवा नेते राहुल शेठ लांडगे अभिजीजी चरे या दोन्ही मांडणाऱ्यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉल येते. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. आपण पाहिलं तर स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांचे चिरंजीव युवा नेते युवा उद्योजक आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे यांचे बंधू सन्माननीय राहुल शेठ लांडगे साहेबांचं होतं शुभागमन. इथे आपण पाहिलं तर त्यांचं केलं जाईल. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. हार्दिक स्वागत. विरोध नगरसेवक पिंपरी चिंचवड माननीय श्री राहुल भाऊ लांडगे युवा नेते. शेवटचे चिन्ह आता शिल्लक आहेत. विजयाचं समीकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहताय. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ युवा नेते राहुल शेठ लांडगे आणि त्याचबरोबर सन्माननीय पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांना देखील आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. इथे चांगला चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर मंगेश शिंपणकरनं कमबॅक केले. पुनरागमन केले. 4ही डॉट बॉल एकही धाव नाही प्लस 1 विकेट त्यानं इथे संघाला मिळून दिले आहेत. अमर आलेत बॅटिंगला. जबरदस्त कमबॅक. मॅच इज ऑन. सामना विजयाच्या दिशेनं. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल. या स्पर्धेत निर्धाव षटक पाहायला मिळेल का आणि ते देखील इथे मैदान ते असेल का ते देखील आपण पाहणार आहोत. मंगेश शिंपणकरनं काय कमालीची गोलंदाजी केली. 6 चेंडू 21 धावा लागत असताना डॉट बॉल विकेट. निर्धाव चेंडू इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहेत.
शेवटचा एक चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बाकी आहे. दिग्विजय घंटे देखील आपण पाहिलं तर बाद झाला. त्यानंतर विशाल अण्णा अरगुडे संघाचे संघ मालक देखील आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने बाद होत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला मैदानी पाहायला मिळतील. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 21 धावा त्या मात्र बनवायच्या. सामन्यात औपचारिकता सुरू आहे. इथे देखील आपण पाहिलं तर सामना जिंकला आणि आजच्या दिवसातून बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करतोय स्वर्गीय कैलासवासी ऍडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी. हा संघ मात्र होते बक्षीस पात्र. किशोरभाऊ साखरे संघाचे संघ मालक टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक अभिनंदन. तर विशाल अण्णा अरगुडे यांच्या मालकीच्या संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः काही संघ मालकांचा सन्मान करतो. त्याचबरोबर आता झालेल्या क्वार्टर फायनलच्या उपउपांत्य फेरीचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द डे आणि त्याचबरोबर बक्षीस पात्र संघाचं फोटो सेशन इथे आपण संपन्न करणार आहोत. सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो आज या स्पर्धेचा 4था दिवस